आणि फायनली आम्ही विजय सेल्समध्ये आलोय आणि सिलेक्ट केलेला आहे 16 Pro. सवय झालेली आयफोनची म्हणून आयफोनच आता पाहिजे. आणि ही मोबाईल नवीन मोबाईल माझी पहिली क्लिक. खुश. बाय 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 काका बाय बाय. चला आता आपण जाऊयात घरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. वटपौर्णिमा झाली आणि मस्तपैकी सगळं आमचं झोप वगैरे झाली दोघांची. आणि आता हा दुसरा ब्लॉग, कारण की तो ब्लॉग खूप मोठा झाला असतो म्हणून आम्ही तो ब्लॉग तिथेच एंड केला आणि आता नवीन ब्लॉगला स्टार्ट केलेली आहे. आणि आम्ही चाललोय वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर. शुभ मुहूर्त काय? आमच्या मोबाईलचा गेलेला डिस्प्ले, त्याच्यामुळे मला गिफ्ट घेतोय, मला गिफ्ट. आम्ही एक्सचेंज साठी चाललेलो आहोत. हा फोन एक्सचेंज करतोय कारण त्याचा डिस्प्ले गेला. आम्हाला काही दिसतच नाही, डोळे तर दिसतच नाही, फक्त अशीच व्हिडिओ बनवलेली आहे. आणि ही व्हिडिओ दुसऱ्या फोन मध्ये पाठवली तर व्हिडिओ ओके येते, फक्त आता असं आम्हाला समोर कळत नाही एक्झॅक्टली फोटो किंवा व्हिडिओ कसे येतात ते. त्याच्यामुळे मग आम्हाला आणि न्यू बसवण्यासाठी आम्हाला भरपूर खर्च सांगितलेला. किती बोललेला आपण? 2 ठिकाणी वेगवेगळं सांगितलेलं ना. हां, मेन वाशीच्या इथे गेलेलो, वाशीला गेलेलो आम्ही सर्व्हिस सेंटर आहे तिथे सांगितलेलं आम्ही 27,000 रुपये डिस्प्लेचा, आयफोन 13चा. आणि पनवेलला 26 बोलला ना तो आपल्याला. असंच काय इथे विजय सेल्स मध्ये काय त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. मग ते म्हणाले त्यापेक्षा तुम्ही एक्सचेंजच करून घ्या. मग त्याच्यासाठी आता आम्ही एक्सचेंज करतो हा फोन, कारण की काहीच नाही दिसत. आणि दुसरा साधावाला वगैरे म्हणजे असं डिस्प्ले टाकून का उपयोग होणार नाही ते म्हणतात, काय चालणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे नको म्हटलं आपण हाच डिस्प्ले नवीन एक्सचेंज घेऊयात. काय बघतोस काय? सो आता आम्ही चाललो विजय सेल्समध्ये आले आणि बघतो आता कोणता मोबाईल घ्यायचा. अजून कन्फर्म नाही केलेला आहे, पण तिथे जातो आणि बघतो कोणता घ्यायचा. चलो. पार्किंग नाही मिळाली आम्हाला, तर आम्ही गाडी मस्त मॉलच्या पार्किंगमध्ये लावून आलोय बाहेर आणि चालत चालत चाललोय. हा सगळ्या फोटो दाखवते गाडी मॉलमध्ये. अशा गाड्या येतात समोर. आणि आमचा एक तिसरा माणूस आला, मगापासून वेट करतोय तो. फोनवर फोन. त्याला काय माहिती पार्किंगचे इकडे किती प्रॉब्लेम आहेत. एसटीला बसलाय आणि आलेला आहे आणि तिथे थांबलाय तो. आता त्याला घेतो आणि जातो. आमचा तिसरा मेंबर आहे. आणि फायनली आम्ही विजय सेल्समध्ये आलोय आणि सिलेक्ट केलेला आहे 16 Pro. फायनली हा कलर कोणता अजून कन्फर्म? हा कन्फर्म हाच कलर. आता प्रोसेस चालू होणार आहे आणि फायनली मग थोड्या वेळात आम्हाला मिळेल आमचा फोन. आणि आमचं श्री घाबरलंय काकाला. हा बघा आणि पूर्ण ऑल प्रोसेस डन. आणि फायनली स्त्रियांचा फ्रेंड आलेला आहे, शाईल. आणि तो घाबरतोय त्याला. बबडी शाईल घरी कशा बोलतो? शाईल ए गोंधली काय समजताय? आणि आता मोबाईल हातात तेच वाढ. एवढं काय असं नवीन वाटत नाही आम्हाला. पहिला जेव्हा आयफोन घेतला तेव्हा एवढा एक्साइटेड होतो. आम्ही 3च मेंबर होतो. आता एवढं काय वाटत नाही. तेव्हा फक्त साधा सिम्पल घेतला. आता प्रो घेतलाय तरी पण एवढे एक्साइटेड पण नाही, कारण हे वेस्ट पैसे गेलेले आहेत. कारण एवढे पैसे गेलेले आहेत. एकतर आम्हाला किती दिवस गेले विचार करायला घ्यायचा की नाही. पण आता हा बंद जाता काळा दिसतो, त्याच्यामुळे नवीन तर घ्यायला लागेल. सवय झालेली आयफोनची म्हणून आयफोनच आता पाहिजे. नाही तर काय माझ्याकडे नाही, माझं साधंच आहे. गरज नव्हती नाही ना. आता काय करणार, पर्याय नाही. आणि हा बघा अगदी काय झालं तुला, तो रडतोय. त्याला शाईल घाबरवते.
आमच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. आणि हा नवीन मोबाईल मध्ये आलेला म्हणजे मगाशी झालाय, बॅकअप वगैरे घ्यायला टाइम गेला. आणि ही नवीन मोबाईल मध्ये पहिली क्लिप. खूप वेळ गेला आमचा, इथे 1.5-2 तास तर नक्कीच गेले. आणि आता इथे चालू आहे आम्ही घरी. बिल खुश. तर मस्त मोबाईल घेतलाय, मस्त खुश आहोत, पण थोडी सॅड पण आहोत कारण पैसे एवढे वेस्ट केले. होता तोच वापरला असता, पर्याय नाही. आणि आता साहिल बोलतोय तू मोबाईल घेतलास ना, पार्टी मी देतोय. हसतोय, पुढे आहे तो, पुढे. काय नाही हा आमच्याकडून पार्टी. अशी किती वेळ रात्र झाले ना, त्यांना जायचं आहे घरी बिचारांना. आमच्यासाठी ते आले तिकडे पनवेलला आणि आता ते चाललेत. तर आम्ही आता डिनरला चाललोय. साहिल, ए साहिल, साहिल नो रिएक्शन. आमचा माणूस तिसरा गेलेला आहे, बिचाराला स्टँडिंग जावं लागलं. बाय 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 काका, बाय बाय. चला आता आपण जाऊयात घरी. श्रेयन आज आमचा खुश आहे, फुल खुश आहे. कारण श्रीरांचे आता नवीन नवीन फोटो येणार मस्त पोज मध्ये. मग काय मस्त पहिला स्टार्टिंगला व्हिडिओ म्हणजे जिथे आम्ही मोबाईल घेतला तिथे हा खेळत नव्हता बिलकुल, फक्त त्याला घेऊन होता. नंतर मग तो मजा करायला लागला, भरपूर त्याने हैराण केले ना. आता घरी येऊन तर तो जास्तच खुश झालेला आहे. आणि फायनली असा आमचा दिवस गेलेला आहे वटपौर्णिमेचा. आणि वटपौर्णिमेचा मी आज गिफ्ट घेतलेला आहे. आवडला ना? नाही म्हणजे एवढी खुश नाहीये मी, काय माहिती. जेव्हा फर्स्ट टाइम आयफोन घेतलेला पहिला वाला, तेव्हा अशी एवढी खुश होतो ना मी, कारण तो पहिला होता. तो पहिला. समजा आता तो उलट प्रो आहे. तो 13 म्हणजे नुसता 13 नाही होता आणि हा 16 पण आहे. प्रो असून पण असं खुश हॅपीनेस पण नाहीये, फक्त असं आतून खुश होत, पण त्या फोनची आठवण येते. पहिला होता शेवटी. म्हणजे आजपर्यंत असं आमचं झालं की आम्ही भरपूर फोन असे आपले साधे होतातच भरपूर जणांचे, तसे आमचे फोन असं आम्ही एक्सचेंज कधी फोन केलाच नाही. सगळे आमचे असेच घरातच आम्ही ठेवायचो. आणि खराब झाला नवीन घ्यायचा. आम्ही युजच तेवढा केलेला आहे. आम्ही सगळ्या फोन तो पण मला भरपूर वर्ष वापरलाय. लास्ट सॅमसंग तो पण मी वापरून नंतर 6-7 हिचा नंतर हिला ऍपल घेतल्यानंतर मी तो युज केला. तो मी जवळजवळ 1 वर्ष केला, 7 वर्ष वापरला. हा 13 फोन मी मला घेणार आणि तुला आपण आयफोन वेगळा घेऊयात, बजेट बसेल तर. असं म्हणजे नंतर म्हणजे 17 वगैरे आला असता, नंतर एंडिंगला संपता. पण काय मध्येच हा बंद पडला तर हा घ्यायला लागला. ठीक आहे. आणि हा आता हा जून महिना चालू आहे आणि हा जून महिना आमच्या दोघांचा पण आवडता महिना आहे. कारण असं की आम्ही दोघांना म्हणजे आम्ही रिलेशनशिप मध्ये जून मध्ये चालू आम्ही. आमचं लवशिप तेव्हा स्टार्ट झालं. काकी झोपली आणि म्हणजे हा महिना आम्हाला खूप आवडतो, कारण की ह्या महिन्यामध्ये मजा येते. म्हणजे बीचवर वगैरे जायला. हा म्हणजे पावसाळा, थोडं उन्हाळा, वातावरण सगळं चेंज असतं. खूप छान वाटतं ह्या मंथ मध्ये. बोला तुम्ही शेठ. काय आता बोलू, तू बोलतेस तू चालू राहू दे. आणि ह्याच महिन्यामध्ये आमचा फर्स्ट आयफोन आलेला आणि ह्या वर्षी पण हाच महिना आहे जो की आमचा प्रो आलेला आहे 3 वर्षानंतर. आणि लकीली असं झालं की आयफोन आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम घेतला तेव्हा तो वटपौर्णिमेच्या आधी घेतलेला, म्हणजे 3 वर्षापूर्वी. आणि तसंच आम्हाला काल सुद्धा घ्यायचं होतं, पण काल टाइम नाही भेटला, त्याच्यामुळे आज घेतला वटपौर्णिमेला. आजची 10 तारीख ना, आजची 10 तारीख, तेव्हा 13 तारखेला तेव्हा आम्ही 13 तारखेला घेतला, म्हणजे 3 वर्षांनी हा फोन आलेला आहे. सो ठीक आहे, खुश नाही पण खुश आहोत. ठीक आहे. सो आजचा दिवस आमचा असाच मस्त गेला. असं साहिल भाऊ पोहोचला. ते बिचारे आले आमच्यासाठी इकडे, कोणावरून इकडे आलेले मित्रासाठी. काय मित्र वणव्यामध्ये गारव्याचा मित्राचा प्रेमच तेवढ्या मित्रावर आहे, त्याच्यामुळे गावाला भेटायला इकडे. आणि ते आता मस्त आमचं डिनर वगैरे झालं. आता आम्ही घरी पोहोचलो, रिलॅक्स आहोत आम्ही, मस्त मजा मस्ती चालू आहे. सो भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय एव्हरीवन. बाय कर, बाय कर. कसं वाटलं तर लाईक करा. अरे बाप, फ्लँकिश न बोलतात. सबस्क्राईब
बाय बाय बोल बाय बाय टाटा 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 चला.